नमस्कार मित्रांनो, गीता जीवनवाणी या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघत आहोत गीता अध्याय 6 ध्यानयोग. श्री भगवान वाच. श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफळावर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्रदायी कर्म करीत नाही तसेच आपले कर्तव्यही करीत नाही तो संन्यासी किंवा योगी सुद्धा नाही. हे पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग अर्थात ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण मनुष्य इंद्रियतृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. अष्टांग योगामधील 9 साधकासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि पूर्वीच योग साध्य केलेल्या साधकासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मामध्ये आणि सकाम कर्मामध्येही प्रवृत्त होत नाही तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्धजीवाचा मित्र तसे शत्रूही आहे. ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी तेच मन शत्रू असते. ज्या मनुष्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्त झालेला असतो आणि त्याने शांतीही प्राप्त केलेली असते. त्याच्या दृष्टीने सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान असे सर्व काही सारखेच असते. मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कारायोगी पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी अर्थात आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झालेला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो. मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक, सहृदय, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. योगी पुरुषाने सदैव आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंताच्या ठायी युक्त केला पाहिजे. त्याने एका स्थळी एकटे राहून काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंतरावे आणि ते मृग चर्म वा मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावर किंवा अत्यंत खालीही असू नये, तसेच ते पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी पुरुषाने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन, इंद्रिय, क्रिया यांचे संयम करून मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. योग साधकाने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे भयमुक्त, अविचलित तथा संयमित मनाने काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि त्या जीवनाचे उत्तम लक्ष करावे. याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाचे अर्थात श्रीकृष्णाचे प्राप्ती करतो. हे अर्जुना, जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही तो योगी होण्याची शक्यता नाही. जो मनुष्य आपला आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या प्रयत्नात नियमित असतो तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचा विनाश करू शकतो. योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. वायूचे संचलन नसलेल्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप शांतपणे तेवत राहतो त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. हरे कृष्ण.